तुकोबारायांचं माहेर ज्ञानोबा राय महाराज. जेव्हा जेव्हा संतपरभंग तुकोबारायांचे वाचतात त्यावेळेला माझी हात जोडून प्रार्थना आहे, मूर्ती पुढे ज्ञानोबारायांची ठेवा. तुकोबाराय असे संत आहे जे कोणाला साधू संत म्हणत नाही, ज्ञानोबारायांना सोडून. माहेर त्याला म्हणतात जिथं मनातलं बोलता येतं. तुकोबाराय मनातलं बोलत असताना देवाशी सुद्धा बोलत नाही, पण ज्ञानोबारायांशी मुक्त कंठाने संवाद साधता. जेव्हा तुकोबारायांना वारी शक्य नव्हती, फार वेदना झाल्या महाराजांना. पांडुरंगाचं दर्शन होणार नाही, परंपरेची सेवा घडणार नाही, काय करायचं, घरी राहायचंच कसं. आता ज्ञानोबारायांच्या भेटीला आले, ज्ञानोबारायांजवळ बसले. ज्ञानोबारायांना काय म्हणता माहिती आहे तुम्हाला? तुम्ही संत जनी माझी करावी नवनी, माझी करावी नवनी, माझी करावी नवनी. तुम्ही संत जनी माझी करावी नवनी, माझी करावी नवनी, माझी करावी. काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय. काय तुक्याचा न्याय त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय. आपली जीभ जात नाही महाराज प्रमाण म्हणायला, माफी मागून बोलतो. आपण म्हणूया काय तुकयाचा अन्याय, तुकोबाराय तसं नाही. काय चुकलं शलो ज्ञानोबाराय, तुमचं त्याचं चांगलं आहे, जरा विचारा ना काय घडलं आमच्याकडून असं. पायाची काय नाराजी, आम्ही लागलं तर चेहरा पाहत नाही त्याचा, मुखकमल वजा करतो, पाय तर पाहू दे म्हणा. आम्हाला सांगणार नाही माऊली, तुमचं त्याचं चांगलं आहे. किती चांगलं आहे सांगू. ज्ञानोबाराच्या वेळेला भगवंताजवळ गेले, या सगळ्या समाधी सोहळ्याच्या आधी, त्यावेळेला ज्ञानोबाराय भगवंताच्या जवळ जाऊन ज्ञानोबारांनी खेळावं हसावं, मायबापाच्या मांडीवर ते काही सगळे हट्ट पुरले नाही, पण देवानं मात्र पुरवले. ज्ञानोबारांच्या जवळ घेतला. काय समजलं, काहीतरी बोलायचंय, मला काही नको आता, मी कुठं देणार आहे ना, मला नकोच आहे काही. न लगी मज मुक्ती, न लगी मज मुक्ती, तुझ्या चरणाची आरती थोराती, काही नको मला. मग पण मी मागतो ते पाहिजे मला आज. काय ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुझी होशी, परी समाधी तुझ पाशी घेईन देवा. राहू देणार रे मला सुद्धा इथं तुझ्याजवळ, मला नाही रे देवा सहन होणार तुझा दुरावा, मला इथं समाधी घ्यावी वाटते. एवढं बोलल्यावर देवानं काय केलं माहितीये, आश्चर्य वाटतं. ही प्रमाणं वाचली की एखादी माय जशी लेकराला मांडीवर घेते आणि त्याच्या केसांमधून त्याच्या अंगामधून त्याला न्याहाळते, आपली आई हात फिरवते ना, आणि मग प्रश्न उत्तर बघा तिचे. आजी काय म्हणे, आजोबा काय म्हणताय, शाळेला काय चाललंय, पण मांडीवर अंगावर हात फिरवत. देवानं ज्ञानोबारांच्या अख्ख्या अंगावरून हात फिरवला महाराज. ज्ञानोबारांच्या आईने सुद्धा तितक्या प्रेमानं कधी ज्ञानोबारांना कुरवाळलं नसेल. हात फिरवला,
नुसतं केसांमधून नाही, सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण, केले निंबलोन आवडीने, केले निंबलोन. सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण, केले निंबलोन आवडीने, केले निंबलोना. सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण, सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण, केले निंबलोन आवडीने, केले निंबलोन, केले निंबलोना आवडीने, निंबलोना. हे शब्द ऐका तुम्ही, हे सामान्य शब्द नाही महाराज. असं काही उठायचं आणि लिहायचं तसं आहे का हो? ते जे घडलं ते प्रत्यक्ष आपल्या समोर ठेवलं संतांनी. सर्वांगा लागी न्याहाळिले परिपूर्ण, पाठीकडं पोटाकडं सगळीकडं पाहिलं. आज ज्ञानोबारांचा फोटो पाहिलं तरी माणसाचं अंतःकरण भावनिक होतं. देव पाहतोय, ज्ञानोबारांचे डोळे पाहिले, सगळे इंद्रिय सर्वांगा लागी न्याहाळिले, न्याहाळणं न्याहून पाहिलं, लक्षपूर्वक पाहिलं आणि मग डोक्यावर हात फिरवला. असा हट्ट नाही करायचा. ज्ञानदेवा मी सांगतो तसं करायचं. काय ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तुझ्यासारख्याने असं वागू नये ज्ञानदेवा. भगवान बोलताय, तुम्ही नका असं बोलू. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. पुसशी जे आरती ते कळली मज. तुझ्या भावना कळाल्या रे ज्ञानदेवा, पण बरं नाही. आता एक काम कर, धन्य धन्य ज्ञान ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा. कृष्ण पक्षी तुझं निर्धारा, भेट देत जाईन. मला माहिती आहे तू असं का म्हणतो माझ्याजवळ थांबायचंय. तुला माझी आठवण येईल ना. अरे तुलाच काय, मलाच कुठं करमणार आहे रे ज्ञानदेवा. पण मी तुला सांगू, माझा शुद्ध पक्षातला 16 झाला की मी दर 15 दिवसाला तुझ्या भेटीला येत जाईन. वद्यवारीला पंढरीत जाण्यात मजा नाही. तो इथं आहे. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी. दुसरी कृष्ण पक्षी निर्धारी, तुझं दिदली असे तुला दिली. हे आता गर्दी दिसते तुम्हाला, मला आळंदीत गर्दी झाली. हे काहीच गर्दी नाही. गर्दी सांगू, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. काय सांगावं आता. ही गर्दी आताची, अरे गर्दी तर ती होती. पंढरीचा पोवा आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा 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 आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा
पंढरीचा पोहा आला अलंकापुरी अलंका पंढरीचा पोहा आला पंढरीचा पोहा आला अलंकापुरी 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 पंढरीचा पोहा अलंकापुरी पंढरीचा पोहा आला 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 अलंकापुरी ए पंढरीचा पोहा आला अलंकापुरी ए पंढरीचा पोहा आला अलंकापुरी आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी हे पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी गर्दी जास्त होती म्हणून प्रमाण आता गर्दीला एक एक तर द्यावं लागेल ना म्हणून म्हटलं आपण चाली प्रत्येक दिंडीला एक एक चाल लावली तरी एवढ्या जेवढ्या दिंड्या खूप झाल्या आता पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचक्रोशावरी साधुजन पंचक्रोशावरी साधुजन पंचक्रोशावरी साधुजन पंचक्रोशावरी साधुजन पंचक्रोशावरी साधुजन 5 कोसावर साधू थांबले होते आळंदीच्या ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता भय देशी कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर अरे ज्या तीर्थामध्ये स्नान केल्यावर हरीलाही आणि हारालाही आनंद होतो ते तीर्थ डोळ्यानं दिसलं नाही साधूजनांना सगळी म्हणती चला चला जसं मुक्ताबाईच्या समाजाला धरू म्हणती गाई मुक्ताईला तसं सगळ्यांची एकच इच्छा आहे समाधीस्थ संजीवन ज्ञानोबरांना पाहू द्या हो डोळ्यानं पाहू द्या हो डोळ्यानं आपलं भाग्य त्या साधू लोकांच्या पुढचं आहे महाराज सहज ज्ञानोबराने आपल्याला डोळ्यानं दिसतात तेव्हा दिसले नाही स्वतः भगवंतानं सांगितलं मी येणार आहे नामा म्हणे आले वैष्णव नामा म्हणे आले वैष्णव नामा म्हणे आले वैष्णव नामा म्हणे आले वैष्णव हे अलंकापुरी मिळाले
सगळे वैष्णव आले. भगवंताची भेट झाली. देव एकटा फिरतोय तयारीला आणि गर्दी धावते ज्ञानोबारायांकडे. जीवाला माझा वाटतात ते ज्ञानोबा आहे, संतांना माझा वाटतात ते ज्ञानोबा आहे. मी दोन्ही प्रकारातली प्रमाणं तुम्हाला दिली. आणि देवाला माझा वाटता ते ज्ञानोबा आहे. ज्याला संपूर्ण विश्व माझं म्हणतो तो म्हणतो नाही, मी फक्त त्यांचा आहे. म्हणून सुखदुःख सांगावे वाटत असतील तर ज्ञानोबारांना सांगा. इथं ज्ञान सांगायचं नाही, इथं ज्ञानोबाराही सांगायची. माऊली करा कृपा, शता एका जन्माच्या शेवटी एकदा होऊ द्या ना कृपा. अहो नुसता वारा लागलं तर एवढं झालं. माऊली तुमची कृपा कशाला म्हणता? ती ज्या दिवशी अनुभूतीला येईल तेव्हा काय होईल? वास तो कृपाळू आहे.